नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून एकदा असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता होत असते. यावर्षी म्हणजे 2026 ची एक्झामिनेशन जून महिन्यात आहे. आता सध्या फेब्रुवारीपासून जूनपर्यंत आपल्याकडे किमान 5 ते 6 महिन्याचा कालावधी आहे. आणि या 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला योग्यरित्या परीक्षा नियोजन करायचं आहे. लक्षात घ्या, अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये सेट एक्झामिनेशन रिलेटेड अनेक प्रश्न आहेत. जसं की मित्रांनो, वारंवार तुम्हाला सेट परीक्षेचं स्वरूप मी सांगितलेलं आहे, की यामध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. आता पेपर 1 हा जनरल पेपर आहे आणि पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह पेपर असतो. आणि एकूणतः 300 गुणांसाठी कॅटेगरीनुसार आपल्या सब्जेक्टनुसार या परीक्षेचा निकाल लागत असतो. पण या परीक्षेचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू आहे, ते म्हणजे सेट एक्झामिनेशन जर तुम्ही पहिला अटेम्प्ट देत आहात, तर लक्षात घ्या, अनेक आपले विद्यार्थी मित्र 100% आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये आपले अनेक विद्यार्थी मित्र जे आहे सेट एक्झामिनेशन क्वालिफाय केलेले आहे. इवन मी सुद्धा माझं जेव्हा मास्टर्स सुरू होतं, सेकंड इयरला असतानाच मी सुद्धा ही एक्झामिनेशन आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेली. तर ही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी तुमचं नियोजन काय असायला हवं? 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात पहा. म्हणजे नवीन आहात म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे असं नाही. अनेक विद्यार्थी मित्र खूप कमी मार्जिनने हे एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यापासून हुकलेले आहे. सो अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा हा संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं, याला संपूर्णचा एक तिजोरी या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. सो आपण सुरू करूया व्हिडिओ लेक्चरला. लक्षात घ्या, सर्वप्रथम तर स्वरूप लक्षात घ्या. स्वरूप लक्षात घेताना या परीक्षेमध्ये 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ओके. आपण दोनही पेपरचा विचार केलं, 300 गुण असणार आहे आणि 3 तासाचा कालावधी असेल. ओके. तर पेपर 1 मध्ये एकूणतः 10 युनिट आहे. या 10 युनिटपैकी तुम्ही लक्षात घ्या, 6 युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT, हायर एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट 60 गुण देणार आपल्याला. एक कम्प्रेहेन्शनचा आहे, 10 गुण मिळणार इथून आणि 30 मार्कांसाठी आपल्याला विचारलं जातं. पर्टिक्युलर 3 युनिट आहेत या, ज्यामध्ये DI असेल, मॅथ रिलेटेड पार्ट असेल आणि रिझनिंग आपल्याला दिसून येईल. तुम्ही काय करा, डेली बेसिसवर पेपर 1चं एव्हरीडे 1 to 2 आवर्स काय करा, अभ्यास करा नियमितरित्या. असं नाही आज केलं तर उद्या सोडायचं, उद्या सोडलं तर परवा करायचं, परवाचं नरवा, असं नाही. ठीक आहे. आळस थोडा आपण बाजूला सारायला हवं आणि नियमितरित्या जे आहे 1 ते 2 तास, ठीक आहे, किमान सांगत आहे मी, 1 ते 2 तास तुम्हाला पेपर 1चा अभ्यास करायचा आहे. आता 1 तास जर तुम्ही समजा या 6 युनिटचा अभ्यास करीत आहात, तर उर्वरित जो 1 तास द्या किंवा 30 मिनिट जरी तुम्ही देत आहात तरीही चालेल. तर हा जो 30 मिनिट किंवा 1 तास आहे, हा मॅथ, रिझनिंग, DIच्या पार्टमध्ये स्पेंड करा. कारण इथून तुम्ही शुअर शॉट 30 गुण घेऊ शकता. ठीक आहे. हा पहिला महत्त्वाचा पॉइंट. 10 युनिटचं सिलॅबस समजून घेणे, ठीक आहे, सगळ्यात इनिशियल स्टेज आहे, सगळ्यात महत्त्वाची ही परीक्षेसाठी स्टेप आहे. दुसरं, ह्या युनिटपैकी आता भरपूर विद्यार्थ्यांचं स्ट्रॉंग पॉइंट हा मॅथ असू शकतं, काहींचं थेरॉटिकल असू शकतं, हा स्ट्रॉंग एरिया आहे. तर बघा, मॅक्सिमम हे सगळं युनिट तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पण अशा 6 युनिट तरी म्हणजे 60 मार्कांसाठी तुम्ही शुअर राहा. ठीक आहे. शुअर राहायचं, कारण यातून 10 मार्क मी सोडलेले आहे, हे तर आपल्याला घ्यायचंच आहे. तर ॲटलिस्ट 6 युनिट म्हणजे 60 गुणांसाठी तुम्ही शुअरिटी ठेवा, की हा असा भाग आहे की यातून जर कुठलाही प्रश्न पडलेलं तरीही मी योग्यरित्या त्याचा आन्सर देऊ शकते. तिसरं महत्त्वाचा पॉइंट आहे, की
ॲटलीस्ट पेपर 1 करिता तुम्ही 10 वर्षाचं पी-वाय-क्यूज अभ्यास करा. या पी-वाय-क्यूजच्या अभ्यासाने काय होईल तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मिळेल. आता हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यांच्या मदतीने तुम्ही काय करा, अभ्यास करा. म्हणजे आणखीन इफेक्टिव्ह आपला अभ्यास होईल. इतकंच नाही तर आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 ची नवीन बॅच 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या कोर्सची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे 16 फेब्रुवारीपासून जरी जॉइन केलं तरी संपूर्ण परीक्षा तुम्ही या थ्रू टार्गेट करू शकता. यामध्ये नेटचा पेपर 1 आणि सेटचा पेपर 1 दोनही पेपर येणार आहे. 10 वर्षाचं पी-वाय-क्यू तर मिळेलच, पण एम-सी-क्यू प्रॅक्टिससाठी आहे. 50 टेस्ट आहे तुमच्या प्रॅक्टिसकरिता. 50 कमी होत नाही टेस्ट. ओके. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. 10 युनिटच्या नोट्स तुम्ही ग्लोबलच्या यूज केल्या तर शुअर शॉट तुम्ही क्वालिफाय होणार. लाईव्ह फॉर्ममध्ये आपले सेशन होणार आहे. डेली 8 वाजता सेटसाठी तुमचं क्लास असेल आणि 9 वाजता नेटसाठी असेल. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. सो आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो ऑफिशियल नंबर्स आहे. पेपर 2 चं नवीन बॅच सुद्धा आपण सुरू करीत आहोत 16 तारखेपासून. याला जॉइन करा. बरं, इतकंच नियोजन आहे का? नाही. आणखीन आहे. काही पेपर 1 संबंधात आपण बोललेलो आहोत. तर आता पेपर 2 चा आपण विचार. आता पहा तुमचं पेपर 1 कोणता आहे याच्याशी काही फरक पडत नाही. ठीक आहे? आमचं हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे किंवा अदर कोणता सब्जेक्ट आहे. काही फरक पडत नाही. पेपर 2 चं पहिलं स्टेप आहे सिलॅबस बघणे. ठीक आहे? 10 युनिटचं सिलॅबस काढून घेणे. काढून घेतल्यानंतर मार्किंग कसं आहे? मार्किंग 1 क्वेश्चनसाठी 2 मार्क. ठीक आहे? अशी हे मार्किंग आहे आणि तुमच्या सब्जेक्टनुसार, कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहून घ्या. मी कट ऑफविषयी सुद्धा तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. नसेल बघितलं तर तुम्ही कट ऑफ बघा. कारण कट ऑफ हा आपल्या एक्झामिनेशनच्या क्वालिफिकेशनसाठी एक महत्त्वाचं रोल प्ले करतो. ह्या 3 स्टेप तुम्ही पार केल्यानंतर काय करणार? हे आजच तुम्ही सिलॅबस काढा. मार्किंग बघून घ्या. 1 प्रश्नासाठी 2 मार्क. ठीक आहे? असं विचारलं जाईल. ठीक. आता हे विचारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? युनिट वाईज आता पहा 10 युनिट आहे. ठीक आहे? तर या 10 युनिटपैकी अशा जवळपास 6 ते 7 अशा युनिट असेल, ज्या तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतात. नक्कीच वाटेल. सगळ्यांनाच वाटतं, मला सुद्धा वाटतं. ठीक आहे? तर या इंटरेस्टिंग, रुचकर भाग जो आहे त्याला पहिले क्लिअर करा. अभ्यास करणे म्हणजे काय? आज मी हा टॉपिक वाचून घेतलेला आहे, तर माझं अभ्यास झालं, हे नसतं. हा टॉपिक जेव्हा तुम्ही अभ्यास करीत आहात, तर ॲज वेल ॲज त्याच्या नोट्स काढा. वेळ नाही, आम्ही काढू शकत नाही, असं जर तुमच्या मनामध्ये असेल, तर थोडा लक्ष द्या. थोडंसं वेळ काढण्याचा प्रयत्न करा. 8 दिवस त्रास होईल हे काय करीत आहो म्हणून, पण 8 दिवसानंतर त्याच गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. समोर चालून तुमचं जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे यासाठी होत असतं, त्या इंटरव्ह्यूसाठी देखील तुमचं हे जे स्टेप्स असेल खूप महत्त्वाचे ठरेल. म्हणजे जर तुम्ही नोट्स काढता, तर समोर चालून पहा भरपूर प्रश्न विचारतात. असं नाही की तुमचं पर्सनॅलिटी पाहत जरी असले, पर्सनॅलिटी हाऊ टू लूक नाही, आहे ना, हाऊ टू टीच, हाऊ टू बिहेव जरी तिथे पाहत असले, पण एक सब्जेक्टिव्ह नॉलेज देखील तिथे चेक केलं जातं ना, तर अशा वेळी या नोट्स तुमचं फक्त इंटरव्ह्यूसाठी नाही, तर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जाणार, तेव्हा देखील हे पूर्ण तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. त्यामुळे वेळ नाही, आम्ही करू शकत नाही, वेळेची कमतरता आहे, असं काही मनात बाळगू नका. 8 ते 10 दिवस तुम्हाला भरपूर त्रास होऊ शकतं.
आहे ना वेळ जातं असं वाटत असेल, पण 10 दिवसाच्या नंतर जेव्हा 11th डे असेल तेव्हा तुम्हाला त्याच गोष्टी करायची एक हॅबिट होऊन जाईल. आणि सरतेशेवटी जेव्हा एक्झामिनेशनला 15 डेज आहे, तेव्हा हेच नोट्स तुम्हाला क्वालिफिकेशनच्या मार्गाने घेऊन जाईल. ठीक आहे? त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे गोष्ट टाळायची नाही. यावर तुम्ही फोकस करा. त्यानंतर जे टॉपिक अभ्यास केले त्यावर आधारित MCQs आणि त्यावर आधारित PYQs तुम्ही प्रॅक्टिस करा. अल्टिमेटली एक्झामिनेशन कशी आहे? वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि जेव्हा वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असते, तेव्हा आपल्याला व्यवस्थितरित्या यायला हवं प्रश्न सोडवण्याचा सराव असावं. तर सराव कसं करणार? MCQsच्या माध्यमातून, PYQsच्या माध्यमातून. या व्यतिरिक्त काही PYQ टॉपिक हायलाइट करा. ठीक आहे. कारण परीक्षेमध्ये असे अनेक टॉपिक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांवर परीक्षेमध्ये वारंवार फोकस केलेला असतो. तर हा भाग तुम्ही जाणून घ्या, किंबहुना आपल्या कंप्लीट कोर्सेसची तुम्ही मदत घेऊ शकता. हे बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. यांचा जर तुम्ही उपयोग केलेला, तर आजच तुम्ही या नंबरचा वापर करून 16 फेब्रुवारीपासूनची आपली बॅच सुरू होत आहे, त्याला देखील जॉइन करून हे सगळंच गोष्टी त्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. रेग्युलर बेसिसवर सेशन्स तुमचे लाईव्ह होणार. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहू शकता, टेस्ट देऊ शकता. संपूर्ण कन्सेप्ट बेस आपले क्लास आहे आणि यापूर्वी देखील आपले अनेक विद्यार्थी मित्र या माध्यमातून पास झालेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या मार्गाने क्वालिफाय होऊ शकता. सो आजच तुम्ही ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि कोर्सची जॉइन करा. व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.